राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेले 2 दिवस अधिवेशनाला उपस्थितच नव्हते। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। अखेर आज अजित पवार अधिवेशनाला हजर राहिल्यामुळे या सगळ्या चर्चांवरती आता पडदा पडलाय। 2 दिवसांनंतर दादांची हजेरी। आजारामुळे दांडी की अर्थपूर्ण दबाव? दादांच्या हजेरीमुळे चर्चांवर पडदा। मंत्रिमंडळातून डावलल्यानं एकीकडे छगन भुजबळांची नाराजी, त्यातच महायुतीच्या खातेवाटपाचा रखडलेला निर्णय। या सगळ्या घडामोडी घडत असतानाच अजित पवार मात्र गेल्या 2 दिवसांपासून अधिवेशनाकडे फिरकलेच नव्हते। त्यामुळे अजित पवार नाराज आहेत की काय अशा चर्चा विधिमंडळ परिसरात रंगल्या। अशातच 2 दिवसांनंतर अजित पवार अधिवेशनात सहभागी झाले। अजित पवारांच्या गैरहजेरीचा मुद्दा नाना पटोलेंनीही अधिवेशनात उपस्थित केला। आणि पेपरला मोठ्या बातम्या आहेत आणि आपल्या परिसरातही बातम्या आहेत। गेले 2 दिवसापासून आलेत आता अजितदादा मिसिंग झाले, नॉट रिचेबल आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य चाललं होतं। म्हणून तुमच्याकडून माहिती घेण्याचा एक प्रयत्न आम्ही करत होतो। आता दादाच आलेले आहेत, दादा त्याच्यावर बोलतील असं मला वाटतं। आता काय बोलायची गरज नाही, आता समोर स्वतः दिसतायत। अजित पवार हे आजारी होते, त्यामुळे ते अधिवेशनाला गैरहजर होते अशी माहिती एनसीपीच्या नेत्यांनी दिली। राजकीय आजाराचा काय असं काही वेगळं काही गोळ्या आहेत काय, डॉक्टर आहेत ते तरी सांगा। नाही, मंत्रिपद आहेत किंवा खाते आहेत। आमचे नेते एवढे कोत्या विचाराचे नाही आहेत। अनेक मंत्रिपद येत असतात, जात असतात, भोगल्या जात असतात। याचा राजकीय आजार आहे वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही। दादांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला, ते त्यांनी फॉलो केलं। त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना थ्रोटचं इन्फेक्शन असल्यामुळे ते सभागृहामध्ये गेलेले नाही। ती वस्तुस्थिती खरी आहे। काल संध्याकाळी माझं बोलणं झालं त्यावेळेला त्यांना प्रचंड खोकला होता। यापेक्षा वेगळं कारण असं तर काही नाहीच आहे। कारण शपथविधीच्या दिवशी तर ते दिवसभर होते, आमच्या पक्षाचाही कार्यक्रम झाला। संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम, आधी कॅबिनेट झाली, पत्रकार परिषद झाली। ऐन विधिमंडळ अधिवेशनात अजित पवारांनी दांडी मारल्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते। पण 2 दिवसांनंतर दादा अधिवेशनात परतल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीच्या चर्चांवर पडदा पडलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि